हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू केडीएम किचन. महाराष्ट्रात सगळीकडेच फेमस असणारी शेवभाजी आज आपण बनवतोय. ही शेवभाजी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. वेगवेगळे मसाले वापरून ही भाजी बनवली जाते. ह्या भाजीसाठी एक झणझणीत तर्रीवाला रस्सा बनवला जातो. त्याच्यामध्ये मस्त क्रिस्पी शेव टाकून तिला सर्व केलं जातं. पद्धत कुठलीही असू दे, ही भाजी नेहमीच अमेझिंग आणि डेलिशियस बनते. मला पर्सनली ही भाजी चपातीबरोबर खायला खूप आवडते. पण भाकरी असू दे, चपाती असू दे, नान असू दे, रोटी असू दे किंवा अगदी पाव असू दे, ही भाजी सगळ्यांना कॉम्प्लिमेंट करते. मी आहे ना आता सगळी तयारी करून ठेवतो. तुम्ही फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा. तोपर्यंत मी आलोच. होप तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईबवर क्लिक केलं असेलच. आता पुढच्या प्रोसेससाठी आहे ना, या भाजीसाठी सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी गॅस पेटवला आहे. गॅसवर आपल्याला एक पॅन घ्यायची आहे. ह्या पॅनमध्ये घ्यायचा आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस. गॅस लो फ्लेमवर ठेवून कंटिन्युअस स्टर करत हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवला तर किस जळून जाईल. हलकासा ब्राऊन होईपर्यंतच भाजायचा. हे बघा असा. आता हा भाजलेला किस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. सेम पॅन परत गॅसवर ठेवून त्यात 2 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल चांगलं तापलं की त्यात 2 स्लाइस केलेले कांदे ॲड करायचे. त्यावर 2 इंच आलं पीसेस करून टाकायचं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या. ह्या सगळ्यांना हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचे. कांदा डार्क गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा चांगला परतला की पॅनमध्ये रफली चॉप केलेला एक टोमॅटो ॲड करायचा आणि वरतून चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करायचं. हे सगळे इन्ग्रेडियंट चांगले स्टर करून मिक्स करायचे. 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवर ह्या सगळ्यांना शिजवून घ्यायचे. टोमॅटो थोडा शिजला की अगदी थोडंसं गरम पाणी पॅनमध्ये ॲड करायचं आणि हलकंसं स्टर करून घ्यायचं. ह्या स्टेजला पॅनवर एक झाकण ठेवायचं आणि लगेच गॅस लो फ्लेमवर करायचा. टोमॅटो चांगला गळेपर्यंत त्याला शिजवायचे. ह्या प्रोसेसला 3 ते 4 मिनिटं लागतात. टोमॅटो शिजला की पॅनमधले सगळे इन्ग्रेडियंट्स खोबऱ्याचा किस ठेवलेल्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आणि थंड करून घ्यायचे. मिक्सर जार घेऊन त्यात बाउलमधले सगळे थंड झालेले इन्ग्रेडियंट्स घेऊन अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत त्यांना ग्राइंड करायचं. फाईन ग्राइंड करून झालं की आपलं भाजीला लागणारं वाटण रेडी झालं. बघितलं, वाटण बनवणं अगदी सोपी प्रोसेस आहे, काही अवघड नाही. पण जो आपण झणझणीत रस्सा बनवणार आहे या शेवभाजीचा, त्यासाठी हे वाटण बनवणं फार महत्त्वाचं आहे. आता पुढच्या प्रोसेसमध्ये ना आपल्याला तडका द्यायचा आहे. त्याची प्रोसेस बघूया. तडक्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई घ्यायची आहे. कढईत 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल गरम झालं की अर्धा टीस्पून जिरं टाकायचं, पाव टीस्पून हिंग, 12 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. आता गॅस हाय फ्लेमवर करून साधारणतः 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की गॅस परत लो फ्लेमवर करायचा. ह्या स्टेजला कढईत 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर, पाव टीस्पून गरम मसाला आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत. स्टर करत ह्या सगळ्या मसाल्यांना परतून घ्यायचे. ह्यासाठी साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतील. मसाले चांगले परतले की त्यांना हे असं तेल सुटतं. ह्या स्टेजला आपण जे वाटण बनवलं होतं ते कढईमध्ये ॲड करायचं आणि फटाफट स्टर करत मसाले आणि वाटण चांगले मिक्स करून घ्यायचे. वाटण चांगलं शिजलं की त्याचा कलर असा डार्क होतो आणि तेल सुटायला सुरुवात होते. 8 ते 10 मिनिटं शिजल्यावर कढईत गरम पाणी ॲड करायचं. रस्सा पातळ पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं. वरतून चवीपुरतं मीठ ॲड करून चांगलं स्टर करायचं. उकळी आल्यानंतर सुद्धा हा रस्सा 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा. रस्सा शिजला की तेलाचा मस्त कट आणि तरी येते. आपला रस्सा चांगला शिजलाय आणि तर्री पण भारी आली आहे. इथे मी तिखटवाली शेव घेतली आहे. ही 2 कप शेव कढईमधल्या रस्स्यामध्ये ॲड करायची. तुम्हाला जर क्रिस्पी शेव भाजी खायची असेल तर शेव आणि रस्सा तुम्ही सेपरेट सर्व केला तरी चालेल. कढईत अर्धा लिंबू पिळून टाकायचं. वरतून मस्त हिरवीगार कापलेली कोथिंबीर ॲड करून हलकंसं स्टर करून मिक्स करायचं. आणि फायनली आपली झणझणीत शेव भाजी रेडी झाली आहे. आता तिला सर्व कसं करायचं ते बघूयात.
तुम्ही बघितलं एकदम सोपी प्रोसेस आहे, काहीच कॉम्प्लिकेशन नाही आहेत. एकदम मोजकेच मसाले टाकून ही शेवभाजी बनवली जाते, तरीसुद्धा तेवढीच अमेझिंगली डेलिशियस बनते ही शेवभाजी. तर ही शेवभाजी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर धिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच नव्या रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.